तब्बल 18 किलो वेट आत्तापर्यंत माझं कमी झालं आहे। अजून 5 ते 7 किलो वेट कमी करायचं आहे। वेट लॉस जर्नी सुरू आहे। खाऊन पिऊन कमी केलेलं आहे, कशा पद्धतीने कमी केलेलं आहे सगळं तुम्हाला कळणार आहे। नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप साऱ्या एनर्जी सहित स्वागत करते आहे। कारण वेट लॉस केलं त्यामुळे खूप स्टॅमिना वाढला आहे, एनर्जी वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स खूप छान वाढलेला आहे। पुन्हा आपल्या शेपमध्ये येणं आहे, हा जो काही आनंद आहे हा खूप आहे आणि खूप जे आहे आनंदी फील होतंय, हलकं फील होतंय सगळ्यात महत्त्वाचं। आणि जे कपडे येत नव्हते ते कपडे आता यायला लागले, त्यामुळे तो जो आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे। एक वेट लॉस होण्याचा सुद्धा आणि पुन्हा ते कपडे येतात त्यावरती सुद्धा। सगळ्यात प्रथम हॅपी संडे ऑल ऑफ यू। मी कम्युनिटीला एक पोस्ट टाकली होती, तुम्हाला दिसते आहे स्क्रीनवरती, की मी आतापर्यंत 7 किलो वजन कमी केलेलं आहे। पण आतापर्यंत माझं 18 किलो वजन जे आहे ते कमी झालं आहे। 7 किलो हे फक्त आणि फक्त माझं 1 महिन्यात वजन कमी झालेलं आहे, त्यामुळे मी तिथे 7 किलो म्हटलेलं आहे। कसं जर्नी होती, काय होती, सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि तिथे मी एक पोलसुद्धा घेतला होता की तुम्हाला जे आहे कोणत्या चॅनलवरती बघायला आवडेल, कारण आपले ऑलरेडी दुसरेसुद्धा चॅनल आहे की मग फिटनेसचा आपण एक वेगळा चॅनल बनवायचा, असे मी पोल टाकले होते। आणि त्यामध्ये तुम्हा सर्वांचं आलं की ह्या चॅनलवरती, पण ह्या चॅनलवरती तर आपण हॅक्स बघत असतो। मला असं वाटलं का डिस्टर्ब नको करायला, म्हणून आपण संडेलाच फक्त हा फिटनेसचा जे आहे ते व्हिडिओज बघणार आहोत। आणि जर तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर आपण ही सीरीज कंटिन्यू करणार आहोत। तुम्हाला जर टिप्स आणि ट्रिक्स हवे असतील वेट लॉस कमी करण्यासाठी ते सुद्धा मी शेअर करेल। पण दर संडेला म्हणजे ह्या व्हिडिओवरती डिपेंड आहे, जर तुम्ही याला प्रतिसाद दिला तर आपण एव्हरी संडे हा एपिसोड घेऊन येणार आहोत वेट लॉस रिलेटेड आणि फिटनेस रिलेटेड। चला मग उशीर न करता तुम्हा सर्वांचं जे आहे स्वागतसुद्धा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। नमस्कार, मी प्राजक्ता। तुम्ही जे आहे जे माझे व्ह्यूअर्स असणार ते मला ओळखतच असणार। खूप दिवसांनी कॅमेरासमोर बसली आहे आणि शूट करते आहे आणि आनंदी होऊन मस्त शूट करते आहे। संडे आहे त्यामुळे आज सगळ्यांचा रिलॅक्स डे आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा मस्त रिलॅक्स बसून माझा व्हिडिओ बघताय। तुम्हाला जसंच व्हिडिओ स्टार्ट झाला कळालंच असेल 18 किलो वजन आणि 7 किलो वजन 1 महिन्यात कसं कमी होऊ शकतं, नाही का? ही जी जर्नी होती मला खूप असं वाटायचं खूप स्ट्रगलफुल असेल, खायला खूप कमी जे आहे ते कमी करावं लागेल। आणि मी 1 नंबरची फूडी आहे, मला वेगवेगळं फूड खायला प्रचंड आवडतात। आणि हे जे काही वेट गेन झालेलं होतं हे प्रेग्नन्सीमध्ये झालेलं होतं, तेही स्वीट खूप खाल्लेलं होतं त्यामुळेच झालेलं होतं। तर ही जे काही वेट माझं झालं होतं तर माझं वेट गेलं होतं प्रेग्नन्सीच्या वेळेस 80 किलोवरती, जी की मी कधीही माझं वेट हे 53 ते 55 किंवा जास्तीत जास्त 57 पर्यंत असलेली डायरेक्टली मी 80 किलोवरती गेलेले होते। वेट तेव्हा असं व्हायचं की नाही बेबीसुद्धा मस्त, जे येतंय ते खायचं बस एवढं माहिती होतं। आणि खात गेले आणि त्या कारणाने 80 किलोवरती जाऊन पोहोचले। ज्या दिवशी डिलिव्हरी झाली त्या दिवशी मग त्यामध्ये बेबीचं वेट आणि सगळ्या गोष्टी जे आहे ते सगळं होऊन माझं वेट म्हणजे पूर्ण डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिन्याने माझं वेट आलं बरोबर 70 वरती। आता 70 वरती आल्यानंतर खरा टास्क सुरू झाला। 70 आल्यानंतर पण असं असतं ना आपलं की बेबी ब्रेस्ट फीड घेतोय, आपल्याकडे आहे की नाही, तुला व्यवस्थित खावं लागेल, मिल्क आलं पाहिजे, मिल्क प्रोड्यूस व्यवस्थित झालं पाहिजे। आणि हे करत करत मीही कुठेतरी मनावर नाही घेतलं, वजन 67 झालं होतं। 66 वरती यायचं, पुन्हा खाण्यापिण्यात चेंजेस आले की पुन्हा वाढायचं, अशाच पद्धतीनं सुरू होतं। आणि कुठेतरी निर्वीचा फर्स्ट बर्थडे होता, तर तेव्हा मी ठरवलं की नाही मला निर्वीच्या बड्डेला जे आहे शेपमध्ये दिसायचं। मग मी ट्राय केलं आणि मी जे आहे 64 वरती येऊन ठेपले तेव्हा। त्यानंतर मी पुन्हा रिलॅक्स झाले आणि पुन्हा जैसे ते चालू केलं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये पुन्हा वेट गेन झालं आणि वेट गेन होऊन डायरेक्टली मी पोहोचले पुन्हा 69 वरती, टोटल 69 वरती। मग त्यानंतर हैदराबादलाच आम्ही होतो, तुम्हाला माहिती असेल आम्ही स्टार्टिंगला हैदराबादला होतो आणि मग हैदराबाद ते मुंबई, मग इकडे हॉटेलचं खाणं इकडे तिकडे या सगळ्या धावपळीत वजन वाढलेलंच होतं। आणि हॉटेलला खाल्ल्याने आम्ही तिकडे स्टेइंगला होतो, तुम्ही आपले व्लॉगसुद्धा बघितले असतील, तर तिकडे जे आहे 4 ते 5 दिवसातच माझं अक्षरशः 3 किलो वजन वाढलेलं। कारण कितीही नाही म्हटलं तरी स्वीट किंवा हॉटेलचं खाणं ते जे आहे त्याने कॅलरीज
कॅलरीज भरपूर असतात, ऑइल भरपूर असतं, घरचं जेवण ते घरचंच जेवण असतं नाही का. मग ह्या सगळ्यामध्ये मग आम्ही इथे मुंबईला आल्यानंतर सेटलमेंट केली आणि अगदी मनाशी ठरवलं, बस प्राजक्ता आता बस झालं, तुला फक्त आणि फक्त आता तुझ्यासाठी वजन कमी करायचं आहे. हे जाणवत होतं की कुठेतरी वजन वाढलं आहे, त्यामुळे थकवा जाणवतो आहे. बोलताना श्वास जे आहे, मी कधी तुम्ही ऑब्झर्व केलं असणार तर मी जेव्हा व्हिडिओ कधी शूट करायचे ना, तर माझ्या श्वासाचा जो आहे तो आवाजसुद्धा यायचा, म्हणजे मला दम लागायचा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि कुठेतरी हे सगळं होत असताना आपण म्हणतो ना की वेट लॉस करणं इझी आहे, पण वेट लॉस करायचं आहे हे ठरवणं हे फार अवघड आहे. ते ठरवण्यासाठी आपल्याला 1 वर्ष लागतात, 2 वर्ष लागतात, महिने जातात तरी आपल्याला ठरवायला. पण जेव्हा आपण ठरवतो ना तोच एक पॉईंट असतो, तिथून पुढेची जर्नी जी असते ना ती खूप इझी असते असं मी म्हणेन. पण ठरवण्याची जी जर्नी असते ना ती फार डिफिकल्ट असते. ही जर्नी सुरू झाली आणि मी जे आहे 68 त्या दिवशी वेट केलं, मॉर्निंगला वेट केलं 68.90 म्हणजे 69पर्यंत माझी जर्नी सुरू झाली. आता जर तुम्ही मला विचारत असणार तर आता मी आहे 62वरती. आता माझं वजन जे आहे पहिले फास्ट झालं, कमी झालं छानपैकी, पण आता हळूहळू होतं आहे. यस, बॉडी जे आहे मी याचं टेन्शन घेत नाही की माझं आता वेट लवकर कमी होत नाही, कारण माझी बॉडी छान रिस्पॉन्स देते. मला माझ्या ड्रेसवरनं कळतं आहे, मला माझ्याकडे बघल्यानंतर कळतं आहे की मी जे आहे माझे इंचेससुद्धा लॉस होते. तुमचं फॅट लॉस होणं खूप महत्त्वाचं आहे. मला फॅट लॉसच जास्त करायचं होतं माझं थाय एरियामध्ये, आणि तुम्हाला माहितीच आहे जे आपल्या लेडीजचं असतं थाय एरियामध्ये, हिप एरियामध्ये आणि बेली फॅट हे खूप आपलं हे असतं, आणि माझाही मेन कन्सर्न तोच होता. तर बस मग मी ठरवलं, सगळं काही सुरू झालं आणि केल्यानंतर जर्नी फार म्हणजे मी स्वतःलाच एक चॅलेंज दिलं. माझ्यासाठी सगळ्यात मेन चॅलेंज होतं म्हणजे जेव्हाही मी ही जर्नी सुरू करणार होते तेव्हा सगळ्यात माझ्यासाठी वेट लॉस म्हणजेच त्याच्यापेक्षाही मेन चॅलेंज होतं ते म्हणजे स्वीट कंट्रोल करणं. स्वीटची क्रेविंग, स्वीट खाणं हे एक खरंच धोक्याचं आहे. त्याच्यामध्ये तर भरपूर कॅलरीज असतात, पण आपल्या बॉडीसाठी सुद्धा हेल्दी नसतं. कधीतरी स्वीट खाणं ओके आहे, किंवा खात असाल तर लिमिटमध्ये खाणं सुद्धा ओके आहे. पण तुम्ही जे आहे नेहमी स्वीट खाताय, चहा पिताय, तर ह्या गोष्टी ज्या आहे त्या कुठेतरी बॉडीसाठी धोकादायक आहे. मग आता माझी वेट लॉसची जर्नी कशी सुरू झाली याच्यापेक्षा आधी सांगेल की माझं स्वीट कंट्रोल मी कसं केलं. आणि सगळ्यात मेन सगळ्यांचा कन्सर्न असतो तो म्हणजे चहा, नाही का. चहा कोणाकोणाला आवडतं मलाही नक्की सांगा कमेंटमध्ये. चहा हे सगळ्यांच्या आवडीचं पेय आहे. तसंच माझं सुद्धा आपल्या घरी चहा म्हणजे दिवसाची सुरुवातच चहाने होते, माझीही व्हायची. त्यामुळे मी तब्बल 1 महिना फक्त आणि फक्त 1 महिना हा चहा कमी करण्यासाठी म्हणजे चहा बंद करण्यासाठी आणि शुगर इंटेक कमी करण्यासाठीच दिला. मी डायरेक्टली वेट लॉसवरती नाही आले. माझे जे काही डिसॲडव्हान्टेज म्हणूयात आपण असे होते की माझ्याकडनं स्वीट कंट्रोल व्हायचं नाही, मी फूडी होते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला चहा बंद करायचा आहे. तर मी स्टार्टिंगला काय केलं, चहा मी कशा पद्धतीने बंद केला ते मला सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं आहे. चहा मी बंद करण्यासाठी जसं की आपल्याला जर तुम्ही प्युअर दुधाचा पेत असणार तर स्लोली त्यात पाणी ॲड करत जा, ठीक आहे. रोज डायरेक्टली कट डाऊन नाही करायचं. बॉडीलाही आपल्या बॉडीलाही सवय झाली पाहिजे, त्यानुसार काय करायचं आहे, मी जे आहे चहा केला आणि त्यामध्ये मी साखर घालायचे. तर मी साखर जे प्रमाण घालायचे ते कमी करत गेले. आणि एक वेळ अशी आली की मला साखर त्यामध्ये नाही लागली तरी पण मी चहा प्यायला लागले. म्हणजे आपण जसं आपल्या बॉडीला त्या सिच्युएशनमध्ये मोल्ड करतो ना, आपली बॉडी तशीच होते. पूर्ण हा जो खेळ असतो ना हा पूर्ण मनाचा खेळ आहे. त्यानंतर जर कधी मला क्रेविंग वाटली तर घरामध्ये मी डेट्स आणून ठेवले. तर मी डेट्स जे आहे ते खायला सुरुवात केली जर मला स्वीटची क्रेविंग झाली. आणि माझी छोटी मुलगी आहे त्यामुळे मी तिच्यासाठी डेट्सचे लाडू बनवतच असते. इन केस जर मला झालं तर मग मी तेच खायचे. आता त्याने मला बेनिफिट काय मिळायचं की माझं स्वीटचं क्रेविंगसुद्धा कमी व्हायचं. आणि दुसरी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, स्वीटचं क्रेविंग कमी झाल्यानंतर मला प्रोटीनसुद्धा भेटायला लागलं, कारण मी त्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे घातले, डेट्स घातले. त्यामुळे एक हेल्दी चॉईस मी चूज केली. म्हणजे टीपेक्षा मी इकडे डेट्स लाडूला प्रिफरन्स दिला. त्यानंतर माझा टी जे आहे 2ही टाईमचा बंद झाला. आणि अक्षरशः आता अशी वेळ आली आहे की मला टी नाही दिला ना तरीही मला चालेल आणि मी विदाऊट टी राहू शकते. असं आता म्हणजे काहीच नाही आहे. माझं दिनचर्या जर सकाळची सुरू झाली
विदाऊट टी पण मला होऊन जातं. दिला तरी चांगलं, नाही दिला तरी चांगलं, पण आता आपण वेट लॉसवरती आहे त्यामुळे टी अवॉइडच आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आली चहा बंद केल्यानंतर स्वीटची. तर मला अशी एक सवय होती की जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खायचं आहे. मला असं वाटते बहुतेक जे माझे हा व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांना माहिती असेल की त्यांनाही अशी सवय असेल कदाचित स्वीट खाण्याची. जर तुम्हाला अशी सवय आहे, जर तुम्हाला स्वीटशिवाय जमतच नाही, तर जेवणाच्या आधी तुम्ही स्वीट खायला सुरुवात करा. थोडंसं स्वीट खाल्लं म्हणजे नंतर तुम्हाला ती क्रेविंग होणार नाही. असं करत करत मी कटडाऊन केलं आणि डेट्स माझ्या ह्याच्यात आणले. गूळ सुद्धा हा साखरेचाच एक भाग आहे, त्यामुळे मी गूळसुद्धा माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड केला नाही. पण इन केस खूपच क्रेविंग झाली आणि खूपच चहाची क्रेविंग झाली, मग तेव्हा गुळाचा चहा ठीक आहे, पण फारच कमी. मग गूळसुद्धा मी कटडाऊन केला, शुगरसुद्धा मी कटडाऊन केली. आता माझं दोन्ही मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चहाही बंद झाला आणि साखर आणि गूळ म्हणजे जे काही शुगर आहे ते सुद्धा बंद झालं. म्हणजे दोन माझे जे काही मेन डिसएडव्हान्टेज होते, माझ्याकडून जे कंट्रोल होत नव्हते, ते बंद करण्यासाठी मला पूर्ण 1 महिना लागला. आणि मी दिला. मी असं गडबड नाही केली. बघा, एवढं वेट वाढण्यासाठी एवढे वर्ष लागतात, तर कमी होण्यासाठी तेवढे तर वर्ष नाही लागणार, पण काहीतरी काळ तर तुम्हाला द्यावं लागेल. त्यामुळे मी ठरवलं, माझं टार्गेट होतं की मी दिवाळीपर्यंत माझ्या शेपच्या जवळ तर आलीच पाहिजे. लाईक मी 57 to 58 पर्यंत आली पाहिजे आणि मी नक्कीच येणार तोपर्यंत. तर मग हे सगळं केल्यानंतर ह्या 2 हे झाल्यानंतर एक 3 खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट जो आहे तो घटक असतो, तो म्हणजे वॉटर इंटेक. तर मी पाणीही खूप कमी प्यायची. जसे की तुमचं वजन 80 किलो आहे, तर दर 20 किलोला तुम्हाला 1 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. तर माझं वजन होतं 70, म्हणजे मला 3.5 लिटर पाण्याचा इंटेक करणं गरजेचं होता. मग मी पाण्याचा इंटेकसुद्धा वाढवला. पाण्याचा इंटेक वाढवल्यानंतर ह्या 3ही गोष्टी म्हणजे माझं शुगर कमी झालं, टी कमी झाला आणि पाण्याचं इंटेक वाढलं. मग मला असं वाटलं की चला आता माझी बॉडी रेडी आहे वेट लॉस करण्यासाठी. मग मी डायरेक्टली फोकस केला तो म्हणजे माझ्या डाएटवरती. आता माझं डाएट कसं होतं, सगळं काय कसं होतं हे तुम्हाला बघायला भेटणार आहे पार्ट 2 मध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार. ह्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्ही मला काही शंका असतील त्या नक्की सांगू शकता आणि ह्या व्हिडिओला जर तुम्ही प्रतिसाद दिला तर आपण पुढच्या संडेऐवजी लवकरच व्हिडिओ टाकूयात. आय होप तुम्हाला जे आहे हा जी सिरीज असेल आपली ही खूप आवडेल आणि तुम्हीही वेट लॉसवरती आहात, पोस्ट प्रेग्नन्सीनंतर तुम्हाला वेट कमी करायचं आहे, तर कुठेतरी माझी एक हेल्प तुम्हाला नक्की होईल. मी ज्या ज्या टिप्स फॉलो केल्या त्या नक्की तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. असं जे आहे एक माझं जे एक पूर्ण स्केड्यूल होतं दिवसभराचं तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये. बाय बाय.